सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ जलसिंचन योजना सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे चालवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। यामुळे वीज बिलाचा प्रश्न निकाली निघणार असून शेतकऱ्यावरील पाणीपट्टाचा भार कमी होणार आहे। सौर ऊर्जेवर जलसिंचन योजना चालवण्याचा देशातील पहिला प्रकल्प सांगली जिल्ह्यात सुरू करून केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे, अशी माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली। सांगलीमध्ये संजय काका पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। जर्मनीच्या बँकेच्या सहकार्यातून 1500 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यापैकी फक्त 30% रक्कम राज्य सरकारने खर्च करायचे आहेत। या प्रकल्पाद्वारे 200 मेगावॉट वीज निर्मित केली जाणार आहे, असं सांगून संजय काका पाटील पुढे म्हणाले, म्हैसाळ जलसिंचन योजना सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे सुरू केल्यानंतर मिरज, कवठेमंग, काळजत तालुक्यातील शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होणार आहे। तर म्हैसाळप्रमाणे ताकारी आणि टेंभू या जलसिंचन योजना सुद्धा टप्प्याटप्प्याने सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे सुरू करण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा मानस आहे, अशी माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी दिली। परवा राज्याचं बजेट करताना या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी एक घोषणा केली। ती घोषणा विस्तारित म्हैसाळचे टेंडर फोडलेत आणि दुसरे आपल्याला एक मोठी घोषणा झाली सौर ऊर्जेच्या प्रकल्पांना, जे बरेच दिवस आपण त्यामध्ये प्रधानमंत्र्यांच्याकडून केंद्र सरकारची हमी घेऊन KWF ही एक जर्मनची बँक आहे, 2.35 एवढाच कमी इंटरेस्टनं वर्षाला आपल्याला हा पैसा मिळालेला आहे। त्याच्यामध्ये 70% ती पैसे देत आहेत। डिलॉइट ही एक US बेस्ड मल्टीनॅशनल कंपनी आहे। त्यांनी याचा सर्वे करून एक जो रिपोर्ट केला होता तो सगळे या योजनेमध्ये सुधारणा आणि 200 मेगावॅटचा सौर ऊर्जेचा प्रकल्प असा आपल्याला यामध्ये धरलेला आहे। 1500 ते 1550 कोटी रुपयांची यामध्ये खर्च आहे। यामध्ये 30% राज्य सरकारनं द्यायचे आहेत। केंद्रानं केलेला सगळा करार जसाच्या तसा राज्याला दिलाय। केंद्राची हमी आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची घोषणा झाली।